आपण पाहत आहात जनहित प्रवर्तक वृत्तवाहिनी सिटी लाईन न्यूज. पाहत रहा. मी कीर्तन गांगुर्डे, नाशिक जिल्हा अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी. महाराष्ट्राला काळीमा फासणारी, फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राला काळीमा फासणारी एक घटना काल नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुका येथील सांजेगाव गावामध्ये घडली. प्रकरण असं आहे की एका मराठा समाजाच्या मुलीचं एका म्हणजे बौद्ध समाजाच्या मुलासोबत प्रेम असतं. काही दिवसात ते प्रेमविवाह करणार असतात. प्रेमविवाह करण्यासाठी मुलगी राजी असते. तिचे डॉक्युमेंट्स तिनं मुलाकडे, प्रेम पवार यांच्याकडे पाठवलेले असतात. ज्या दिवशी तिच्या घरच्यांना कळतं की या दोघांचे प्रेम संबंध आहे, एका मराठ्याची मुलगी महाराच्या पोराबरोबर लग्न कशी करू शकते, अशी जातीयवादी मानसिकता ठेवून तिच्या घरच्यांनी तिच्या घरातलं तिचं बाहेर निघणं मुश्किल करून टाकलं होतं. तिच्या वडिलांनी तिला बेदमपणे मारलं होतं. तिचं अन्नपाणी बंद केलं होतं. असे मेसेज तिने स्वतः प्रेम पवार यांना करून सांगितलेलं आहे. आणि हे घडत असताना एके दिवशी अचानक फोन येऊन जातो की ती मुलगी वारलेली आहे. ज्या मुलीला घरामध्ये कोंडून ठेवण्यात आलं, डांबून ठेवण्यात आलं, ज्या मुलीवरती अत्याचार करण्यात आले, ज्या मुलीला प्रेम पवार यांच्यासोबत विवाह करायचा होता, तो विवाह घरच्यांना मान्य नसल्या कारणाने त्यांनी त्या मुलीला मारून टाकलं, असा आमचा आरोप आहे. आणि हीच फिर्याद घेऊन प्रेम पवार, त्यांचे वडील आणि त्यांचे लहान भाऊ या सगळ्यांसोबत आम्ही या ठिकाणी SP च्या ऑफिसवरती आलो होतो. इथं आल्यानंतर आम्ही सगळी वास्तववादी परिस्थिती DYSP विमला मॅडम यांच्या पुढे सांगितली. मॅडमांना सांगितलं की मॅडम, एका रात्रीमध्ये मुलगी वारली जाते, सकाळपर्यंत तिचा अंत्यविधी केला जातो, मध्यरात्री 3-3:30 वाजता हा अंत्यविधी केला जातो. मुलगी वारल्यानंतर, मेल्यानंतर कुणालाही त्याची खबर बातमी दिली जात नाही, कुणालाही त्याची वाच्यता केली जात नाही. आमचा स्पष्ट आरोप असा आहे की ह्या मुलीनं सुसाईड केलेली नाही. या मुलीनं स्वतःचा जीव स्वतः दिलेला नसून तिला कोणत्याही प्रकारचा मेडिकलचा आजार नव्हता, ती आजारी नव्हती. ती पूर्णपणे हा तिचा झालेला खून आहे, ही ऑनर क्लिनिंग आहे. आणि म्हणून या प्रकरणावरती आम्ही या ठिकाणी सांगत होतो की जर मुलगी वारली असेल, तिनं पॉयझन घेतलं असेल तर तुम्ही मेडिकल करायला पाहिजे होती, तुम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला पाहिजे होती. तिनं फाशी घेतली असेल तर तुम्ही गावच्या पोलीस पाटलाला सांगायला पाहिजे होतं. असं कुठल्याही प्रकारची घटना न करता मुलीला मारून टाकून तिचा अंत्यविधी करण्यात आला. इव्हिडन्स, पुरावे नष्ट करण्यात आले, तिचं शरीर जाळून टाकण्यात आलं. आणि इतकं सगळं वास्तव डोळ्यासमोर असताना सुद्धा पोलीस स्टेशन म्हणते की आम्ही याच्यावरती चौकशी करू, आम्ही याच्यावरती चौकशीचे आदेश देऊ. आम्हाला माहिती आहे हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा जरी असला तरी जातीयवाद गिधाडांची इथं सत्ता आहे. राजसत्ता, धर्मसत्ता, प्रचार प्रसार माध्यम सत्ता सगळ्या त्यांच्या ताब्यात आहे. आणि म्हणून याची जर DYSP मॅडमकडून किंवा इथल्या स्वामी साहेबांकडून, जे नाशिक जिल्ह्याचे SP आहेत, त्यांच्याकडून जर या प्रकरणाची सखोल चौकशी झाली नाही, आम्ही आज विनंती केली होती की आमची 0 FIR घेतली पाहिजे. फिर्याद द्यायला प्रेम पवार तयार आहेत. त्यांच्याकडे मुलीनं केलेले मेसेज त्यांच्या मोबाईलमध्ये आहे. त्या मुलीनं स्वतः सांगितलंय की माझे वडील मला मारताय, मला त्रास होतोय, तुझ्यासोबत ते लग्न करून देणार नाही, आपण पळून जाऊन लग्न करू. इतके सगळे एव्हिडन्स आमच्याकडे असताना सुद्धा पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करून घ्यायला तयार नाही. आमचा स्पष्ट आरोप आहे, पोलीस स्टेशनलाही सांगणार. आज आम्ही तुम्हाला निवेदन दिलंय. या निवेदनावरती जर 3 दिवसाच्या आत कार्यवाही झाली नाही तर वंचित बहुजन आघाडी प्रायव्हेट FIR करेल, कोर्टामध्ये तक्रार दाखल करेल आणि रस्त्यावरती लढून आम्ही हा संघर्षातून न्याय मिळवून घेऊ. दुसरी महत्वाची गोष्ट, आमचा आरोप आहे ते जर स्वतःच्या सख्या मुलीला मारून टाकू शकतात तर हा दुसऱ्या जातीतला, हलक्या जातीतला पोरगा आज त्याच गावामध्ये राहणार आहे. उद्या याच्या सुद्धा जीविताला धोका उत्पन्न होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून याच्या जर जीविताचं काही बरं वाईट झालं तर याला सुद्धा पूर्णपणे ती गोवर्धन फॅमिली, जातीयवादी गोवर्धन फॅमिली कारणीभूत राहील. याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. महाराष्ट्राला काळीमा फासवणारी ही घटना आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतोय. जी मुलगी वारली गेली आहे, जी मुलगी मारून टाकली गेली आहे, ती कुणाची तरी आई बहीण होती, ती कुणाची तरी लेकबाळ होती. या भावनेतून वंचित बहुजन आघाडी हा संघर्ष करणार आहे. त्या मुलीची जात कोणती आहे, त्या मुलीचा धर्म कोणता आहे, याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. पण मृत्यू पश्चात सुद्धा वंचित बहुजन आघाडी त्या ताईच्या बाजूने हा लढा लढणार आहे आणि प्रेम पवार यांना न्याय मिळवून देण्याचं काम करणार आहे. माझी इथल्या पोलीस प्रशासनाला विनंती असेल की या गोष्टीची तुम्ही निपक्षपातीपणे चौकशी केली पाहिजे. अन्यथा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे सुद्धा आम्ही हे प्रकरण नेऊन आम्ही प्रेम पवार आणि त्या मुलीला न्याय मिळवून देऊ. धन्यवाद. जय भीम.
लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी जनहित प्रवर्तक बनलेले निर्भीड, निपक्षपाती वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका.